नमस्कार. एज्युकेशन टेकमध्ये मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 2021 नंतरचा सर्वात मोठा फायदा जाहीर होणार. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही आनंदाची बातमी शेअर करायला विसरू नका. सरकारी कर्मचारी 31 जानेवारी 2024ची वाट पाहत आहे, कारण या दिवशी कर्मचाऱ्यांना 2 मोठ्या भेटवस्तू मिळणार आहे. पहिली भेट म्हणजे महागाई भत्त्याच्या स्वरूपात असेल. जुलै 2023 ते डिसेंबर 2023 या 6माही कालावधीच्या आधारे त्यांना जानेवारी 2024 पासून नवीन आणि वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. मात्र मार्च 2024मध्ये याची घोषणा होणार आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागेल. त्याचबरोबर आणखी एक मोठी बातमी त्यांच्यासाठी वाट पाहत आहे. ती म्हणजे 31 जानेवारीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात आणखी 3% वाढ होणार आहे. वर्ष 2021 नंतर ही सर्वात मोठी भेट असणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच 50%च्या पुढे जाणार आहे. सध्या 46% दराने कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जात आहे. महागाई भत्त्याबरोबरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणखी एका भत्त्यामध्ये वाढ होणार आहे. घरभाडे भत्त्यातही वाढ होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. त्यात वाढ करण्यासंदर्भात सरकारने काही नियमही स्पष्ट केले आहे. हा नियम केवळ महागाई भत्त्याशी संबंधित असून वर्ष 2021मध्ये महागाई भत्ता 25%च्या पुढे गेल्यावर HRAमध्ये सुधारणा करण्यात आली होती. जुलै 2021मध्ये HRAमध्ये 3% वाढ करण्यात आली होती, कारण DA 25%च्या पुढे गेला होता. HRAचे सध्याचे दर 27%, 18% आणि 9% आहे. लवकरच महागाई भत्ता 50%पर्यंत पोहोचेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसेच झाल्यास HRAमध्ये पुन्हा एकदा 3% सुधारणा करण्यात येणार आहे. DOPTच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे आणि ही सुधारणा महागाई भत्त्यावर आधारित असणार आहे. वाढीव HRAचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शहराच्या श्रेणीनुसार 27%, 18% आणि 9% दराने HRA उपलब्ध आहे. यासाठी सरकारने 2015मध्ये निवेदन दिले होते. यामध्ये HRA DAशी जोडला गेला होता. 3 दर निश्चित करण्यात आले होते: 0%, 25% आणि आता 50%. त्यामुळे आता जानेवारी नंतर 50% जर महागाई भत्ता वाढला तर कर्मचाऱ्यांच्या HRAमध्ये 3%नी वाढ होणे हे निश्चित मानले जात आहे. पुन्हा भेटू YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत नमस्कार.